मंगाच्या मराठी युट्यूब चॅनलवर। तर आज पुन्हा एकदा एक छानशी आणि छोटीशी रेसिपी, 2 रेसिपी आहेत आणि त्या दोन्ही रेसिपी ड्रिंकच्या आहेत। उन्हाळ्यातले म्हणजे थंड पेय आपल्या बॉडीसाठी खूप छान असतं। असं 2 रेसिपी, ह्या 2 माझ्या व्यक्ती, हक्काच्या व्यक्ती, त्या तुम्हाला दाखवणार आहे। कोण दाखवते? एक माझी बहीण आणि शी छान अशी आराम करायला आले, तीही आले मीही आले। तर तिच्याकडनं मी एक तू कुठली करणार आहे? सोलकढी करणार आहे। ही छान करते आणि खूप टेस्टी असते, तर तुम्हाला दाखवेल ती रेसिपी। आणि दुसरी रेसिपी माझी आई दाखवणार आहे, ते आहे कैरीचं पन्ह, है की नाही? दाखवणार ना? तर ठीक आहे, चला तुम्हाला मी दोन्ही रेसिपी दाखवणार आहे। तर चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू रहा। आज आपण कैरीचं पन्ह करणार आहोत। प्रथम आपण कैऱ्या घेतल्या, मग मी त्या कैरी अशा प्रकारे उकडून घेतलेत। ओके, मुबलक पाण्यामध्ये। आणि मुबलक असं काही नाही, मुबलक बिबलक नॉर्मल बोल, आमचे काही सगळ्यांना माहितीये। हा बोल। असे उकडून कैऱ्या घेतल्यात आणि ही एक मोठी वाटी साखर घेतली, ती वाटून घेतली, पिठी साखर करून घेतली। ओके। आणि एक लिंबू काय घ्यायचा तर खूप सुंदर टेस्ट येते फ्रुटी सारखी। अच्छा, एक लिंबू। आता हे सगळं हे उकडून घेतलेल्या कैऱ्या आपण त्यांचे गर काढायचे, त्यानंतर साखर मिक्स करायचे आणि मिक्सरला त्याचं ग्राइंड करायचे। ठीक आहे, दाखवते तुम्हाला। हा, ते आंबे ठेवा बाजूला। ओके, गाईस आपली पहिली रेसिपी पन्हची आहे। तर आई पन्हची रेसिपी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर माझी मोठी दिदी, मोठी ताई, बिग सिस्टर तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे आमच्या मालवणी पद्धत, म्हणजे मालवणला कुठल्याही साईडला गेलात, हा तुम्हाला हे माहिती नसेल, माझं माहेर म्हणजे मी मालवणी आहे आणि आमचे हे तिकडचे ते आगरी आहे, असं आहे। तर तुम्हाला आता मी इथे आली आहे, तर तुम्हाला आमच्याकडच्या पद्धती म्हणजे आमच्या रेसिपीज तुम्हाला मी जेवढ्या होईल तेवढ्या मी शेअर करेन, तुम्ही बघालच। आणि जे माझी ताई तुम्हाला दाखवणार आहे, काय आहे? सोलकढी। हा, सोलकढी ती तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही मालवण साईडला कुठेही गेलात, जेवल्यानंतर सोलकढी प्रत्येक ठिकाणी कुठल्याही हॉटेलमध्ये जा, तुम्हाला देतातच। ही मालवणची स्पेशालिटी आहे, हो की नाही? तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला रेसिपी दाखवेल असती। तर चला, आता माझी मम्मी तुम्हाला आता दाखवेल, घरी गेला तर तुम्हाला पन्ह। तर चला बोला, हे काय? आता हे उकडलेले कैऱ्यांचं आपण ह्याचं हे काढून घेतलं, गर काढून घेतलाय आणि बाटे टाकून दिले आणि त्याच्यात आता ही 1 वाटी साखर घेतलेली आहे, ही आता ह्याच्यात आधी मिक्स करून घ्यायची। ही अशी सगळी मिक्स करून घ्यायची। ही मिक्स करून सपोज जर अंदाजाने कमी म्हणजे आंबट तर जास्त असते कैरी, मग कसं काय? गुळ पण टाकतात का? हो, गुळ पण घालतात, पण कलर मध्ये फरक पडतो। गुळामुळे त्याचा कलर ब्राऊन कलर येतो आणि साखरेमुळे याचा लेमन कलर येतो। आणि आता आपण ह्याच्यात लिंबू घालायचा आहे। लिंबू अशा प्रकारे घालायचा की त्याची बी आतमध्ये येता कामा नये, गाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे लिंबू पिळून घ्यायचे। एकच लिंबू खूप होतो त्याला, म्हणजे टेस्ट चांगली येते। आता आपण ह्याला परत मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचे। मग आपण हे ग्राइंड करून झाल्यानंतर आपण ह्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे, गाळून ते सुद्धा। यात पाणी ऍड करून घ्यायचंय। साधं का थंड का गरम? साधं। हे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं
हे जास्त घट्ट असतं का पातळ? हे आता आपण ग्राइंड केल्यावरती ते साधारण असं मीडियम घट्ट होतं, म्हणून त्यात आपल्याला पाणी घालायचंय. आता पाणी घातल्यानंतर ह्याचा कलर, ह्या कलर मध्ये फरक बघा किती येतो. हा कलर कसा आहे आणि हा कलर कसा आहे. पाणी घातल्यामुळे, साखर घातली, पाणी घातल्यामुळे ते त्याचा कलर बदलला ग्राइंड केल्यावर. ओके. आता आपण हे असं गाळून घ्यायचंय. उरलेलंही अशा प्रकारे पुन्हा करून घ्यायचंय. हे बघा, आता हे आपलं पन्ह अशा प्रकारे रेडी झालंय. आता हे किती आपल्यावरती आहे, किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्याच्यात पाणी घालू शकतो. आमच्याकडे असं घट्ट पण चालतं आणि पाणी थोडं पातळ केलं तरी चालतं. ह्याच्यात आता आपण भरून हे ह्याच्यात भरते. बस तर मी टेस्ट करते. हे आपलं पन्ह रेडी आहे. पन्ह रेडी आहे गाईज. मी टेस्ट करते. एक नंबर, जाम भारी झालंय. आपलं पन्ह रेडी झालंय. पन्हाची रेसिपी तुम्हाला दाखवली. तर चला आता मी माझ्या ताईची रेसिपी आणते. तर चलो. आईची रेसिपी झाली. आईची रेसिपी म्हणजे मस्तपैकी एक छानसं पन्हाचं ड्रिंक तुम्हाला दाखवलं. आणि आता उन्हाळ्यात अक्षरशः सगळ्यांना गरजेचा असतो, म्हणजे जेवल्यानंतर पचनक्रिया एकदम छान होण्यासाठी आपण हे प्रत्येकाच्या घरोघरी मालवणी स्पेशल सोलकढी ही होत नाही, त्यांच्यासाठी ही एक छानशी रेसिपी माझी ताई घेऊन आलेली आहे. तर चला, आली आहे मस्तपैकी, फ्रेश झाली आहे बघा. आहा क्या बात आहे. आहा, ही अशी माझी लाजरी बुजरी माझी ताई मोठी, ती तुम्हाला दाखवते. ती जरा थोडीशी म्हणजे फर्स्ट टाइम ती असं कॅमेराला फेस करते, त्यामुळे तिला कसं बोलू काय बोलू हे तिला कळत नाहीये. पण तुम्ही ऍडजस्ट करून घ्या, नवीन आहे त्यामुळे. ठीक आहे. तर चला. हा ताई.